दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही मिस आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन ह्यामध्ये जी युद्धजनक परिस्थिती आहे ती शांत व्हावी, समेटाचे सलोख्याचे वार्ता व्हावीत आणि जगामध्ये शांतता पसरावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आपण प्रायश्चित्त काळामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रायश्चित्त काळ परमेश्वराची आपल्याला एक देणगी आहे. ह्या काळामध्ये ख्रिस्तबा आपल्याला तयारी करण्यासाठी सांगत आहे. कशाची बरी आपण तयारी करावी, तर पुनरुत्थानाच्या दिवशी आपल्या बाप्तिस्माच्या वेळी दिलेल्या वचनांचं आपण पुनरुच्चार करणार आहोत, नूतनीकरण करणार आहोत. आणि म्हणून या नूतनीकरणाची जणू काही आपण तयारी केली पाहिजे. श्रद्धेचं जीवन जगण्यासाठी आपल्याला जी प्रेरणा मिळाली आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आणि या श्रद्धेच्या प्रवासामध्ये जे मोह आपल्याला येतात त्यावर आज आपण विचारविनिमय करीत आहोत. ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला मोहावर विजय मिळवता यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र व्हावीत म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया. ज्या ज्यावेळी आपण मोहाला बळी पडलेलो आहोत त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर मला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून मला सर्व कलिक जीवनाकडे नेवो. आमेन. आमेन.
मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरम, तुझ्या पुत्राचे मरण व पुनरुत्थान याचा अर्थ आम्हाला समजावा व तो आमच्या जीवनात प्रतिबिंबित व्हावा, म्हणून हा प्रायश्चित्त काळ आम्हाला सहाय्य ठरो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने लोकांना म्हटले, मग याजकाने तुझ्या हातून तो पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर ठेवावी. तेव्हा तू आपला देव परमेश्वर याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष एक अरामी मनुष्य होता. तो नष्ट होण्याच्या बेतास आला. तेव्हा तो आपला लहानसा परिवार घेऊन मिसर देशात गेला व तेथे परदेशी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान, सामर्थ्यवान व संख्येने मोठे असे राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे मिस्री लोकांनी आम्हास वाईट प्रकारे वागवून गांजले व आम्हावर बिकट दास्य लाटले. मग आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला. तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळवणूकही पाहिली. तेव्हा परमेश्वराने समर्थ बाहुने व हात उगारून भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हास मिसर देशातून बाहेर आणले आणि आम्हास या स्थळी आणून पोहोचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हास दिला. यास्तव हे परमेश्वर, पहा, जमिनीचा जो प्रथम उपज मला तू दिला आहेस तो मी तुला आणला आहे. मग तू आपला देव परमेश्वर याच्यासमोर ती पाटी ठेवून त्याला दंडवत घाल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे प्रभो, संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. हे प्रभो, संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. जो परात्पराच्या आश्रयी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. तो परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो. प्रतिसाद. हे प्रभो, संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा करील. प्रतिसाद. हे प्रभो, संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. प्रतिसाद.
हे प्रभो संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. त्याचे प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी तुला मुक्त करील. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन. संकट समयी मी त्याच्याजवळ असेन आणि मी त्याचा गौरव करीन. प्रतिसाद. हे प्रभो संकट प्रसंगी तू माझ्याजवळ राहा. पौलाचे रोमकरास पत्र यांतून घेतलेले वाचन. नीतिमत्व काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवीत आहोत ते हेच होय. प्रभू येशू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो तो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेल्लेनी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. आज्ञाकारी झाला मरणापर्यंत, आज्ञाकारी झाला मरणापर्यंत, क्रूसापर्यंत सोसूनिया, सोसूनिया, क्रूसापर्यंत सोसूनिया, सोसूनिया. आज्ञाकारी झाला मरणापर्यंत, आज्ञाकारी झाला मरणापर्यंत, आज्ञाकारी झाला मरणापर्यंत. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे लिहिले आहे. मग सैतानाने त्याला उंच वर नेले आणि जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, ह्यावरचा सर्व अधिकार आणि ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर आणि त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे.
नंतर येशूने त्याला येरुशलेमेत वर मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करावयास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंडावर आपटू नाही म्हणून ते तुला हातावर झेलतील. येशूने उत्तर दिले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मोह हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या मोहापासून दूर राहण्यासाठी सतत आपल्याला प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना जी प्रार्थना शिकवली, आमच्या स्वर्गीय बापा, या प्रार्थनेमध्ये 7 विनंत्या आहेत आणि त्यातील 7वी विनंती म्हणजे मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा, परमेश्वराचा धावा करा. प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेमध्ये आपल्या मृत्यूच्या आदल्या दिवशी परमेश्वराबरोबर संवाद साधत होता, प्रार्थना करीत होता आणि त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा देखील प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना तेच सांगितले, तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. प्रिय बंधू भगिनींनो, माणसाला मोह का होतात? कार्डिनल फुलटनशीन म्हणतात, माणसाचा स्वार्थीपणा आणि माणसामध्ये असलेली हाव, द सेल्फिशनेस in us and the greed in us leads us into temptation. आणि म्हणून आपल्याला मोहावर विजय मिळवायचा असेल, मोहावर ताबा मिळवायचा असेल तर आपण निस्वार्थी जीवन आणि आपल्यातली जी हाव आहे ती दूर सारून समाधानी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वि स खांडेकर मोहाविषयी म्हणतात, मोहाच्या दरवाजात उभे राहिल्यानंतर आपण स्वर्गामध्ये प्रवेश करीत आहोत असा भास होतो. मोहाच्या दरवाजामध्ये उभे राहिल्यानंतर स्वर्गाचा जाण्याच्या मार्गावर आपण आहोत असा भास होतो. मात्र मोहाला बळी पडल्यानंतर आपण नरकात पडल्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या मोहांना बळी न पडता प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मोहावर विजय मिळविला त्याप्रमाणे आपण मोहावर विजय मिळवायला हवा. हा प्रायश्चित्त काळ ज्याच्यामध्ये आपण ख्रिस्ती श्रद्धेचं जीवन जगण्याची पूर्वतयारी करीत आहोत, त्या पहिल्याच रविवारी आपल्याला मोहावर चिंतन करण्यासाठी सांगितलेलं आहे. पहिला मोह प्रभू येशू ख्रिस्ताला जो सैतानाने दिला तो होता भुकेचा, अन्नाचा. प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली होती आणि शुभवर्तमान सांगते की 40 दिवस त्याने उपवास केला होता आणि म्हणून त्याची भूक जी होती ती तीव्र होती. मात्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगतो असं नाही, तर या भाकरीच्या मोहावर, भोजनाच्या मोहावर प्रभू येशू ख्रिस्त ताबा मिळवतो आणि त्याला तो बळी पडत नाही. प्रिय बंधू भगिनी, या चंगलवादामध्ये आपल्याला भोजनाचे अनेक आमंत्रण असतात आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड काउंटर्स या कोरोनामध्ये आणि वेगवेगळे हॉटेल्स नव्याने उगवलेले आहेत.
चविष्ट आणि चांगलं जेवण जणू काही त्याची जाहिरात सर्वत्र होत असते. आणि आपण देखील एखाद्या प्रसंगी जेवायला गेल्यानंतर आपण देखील रेकमेंड करतो, सजेशन देतो की इथलं हा पदार्थ चांगला आहे, तिथला तो पदार्थ चांगला आहे. आणि त्याद्वारे आपण जणू काही वातावरण निर्मिती करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज पोप फ्रान्सिस आपल्याला लाउदातो si या परिपत्रकामध्ये मार्गदर्शन करताना म्हणतात की भोजन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु त्याची नासाडी होणार नाही, ते वाया जाणार नाही, फुकट जाणार नाही आणि त्याद्वारे इतरांचं जेवण, इतरांचं अन्न आपण चोरणार नाही. ह्याकडे आपण जागृत राहायला पाहिजेत, दक्ष राहायला पाहिजे. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा या 40 दिवसामध्ये आपल्याला त्यावर चिंतन करण्यासाठी सांगत आहे की जेव्हा आपण काही वर्ज करतो, कोणत्या गोष्टीचा त्याग करतो, तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करत आहोत ह्या भावनेमध्ये आपण वाढले पाहिजेत. स्वार्थी हेतूपासून आपण निस्वार्थी जीवनाकडे वाटचाल करीत आहोत ह्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरा मोह प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने घातला, तो म्हणजे मानाचा, सन्मानाचा, पदाचा. सर्व अधिकार मी तुला देईन. देवाच्या पुत्राला अधिकाराची गरजच नव्हती. किंबहुना देवाचा पुत्र आपला अधिकार कसा दाखवतो, तर आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि नम्रतेचा धडा देतो. फिलिपिकरास दिल्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो की देवाचा पुत्र जो देवासमान होता, त्याने देवासमान असण्याचं मान्य केलं नाही, तर तो नम्र झाला, तो लीन झाला, तो माणूस झाला. पद आणि सत्ता ही सेवेसाठी आहे असा सुंदर संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाद्वारे आपल्याला दिलेला आहे. मात्र आज आपण पाहतो की युक्रेन आणि रशिया ह्यामधलं युद्ध, पण हे युद्ध केवळ आशिया आणि युरोपमधलं युद्ध आहे का? हे युद्ध आपल्याकडे नाही का? आपल्या कुटुंबात नाही का? आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नाही का? सत्तेसाठी, पदासाठी, मानासाठी, सन्मानासाठी आपण नाही का एकमेकांबरोबर भांडत? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या मोहाद्वारे आपल्याला सांगत आहे की आपल्याला जर खऱ्या अर्थाने मान सन्मान हवा असेल, सत्ता हवी असेल, अधिकार हवा असेल, तर प्रथम नम्र व्हा, एकमेकांची सेवा करा. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरा मोह प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने घातला, तो म्हणजे संपत्तीचा, धनदौलतीचा, स्वतःचं नाव उंचवण्याचा, सेल्फ ग्लोरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो. आज आपण प्रसारमाध्यमाद्वारे पाहतो की प्रत्येकाला जणू काही हा मोह आवरत नाही. फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे किंवा आपले जे स्टेटस आहेत ह्याद्वारे सगळेजण पब्लिसिटीसाठी, मान सन्मानासाठी हापापले आहेत. आपण कुठे जातो तिथला फोटो काढतो आणि त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या या प्रसारमाध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला वाटतं की मी कोणीतरी आहे आणि माझा गौरव व्हावा, माझा मान सन्मान व्हावा. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की या सर्व ज्या काही मान सन्मानाच्या गोष्टी आहेत, पब्लिसिटीच्या गोष्टी आहेत, स्वतःचा गौरव करण्याच्या गोष्टी आहेत, ह्या जगातल्या क्षणभंगूर आहेत. ते काल आहेत आणि आज नसणार आहेत. आणि म्हणून ह्यापासून आपण दूर राहायला पाहिजे आणि परमेश्वर जो एकमेव आहे, जो चिरकाल टिकणारा आहे, त्याचा आपण धावा केला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुंदर असा मार्ग मोहावर विजय मिळवण्यासाठी देत आहे. आणि तो म्हणजे पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढाल
तेव्हा निश्चितच मोहावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला एक आंतरिक शक्ती निर्माण होईल. ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की या प्रायश्चित्त काळामध्ये आपण 3 सूत्री कार्यक्रम केला पाहिजे. त्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रार्थना करा. प्रार्थनेद्वारे आपण पवित्र आत्म्याची ओळख करू शकतो. प्रार्थनेद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचा अनुभव येऊ शकतो आणि प्रार्थनेद्वारे ज्याला इनफिलिंग ऑफ द होली स्पिरिट म्हणतात, म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये आपण वाढू शकतो. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे आणि ती म्हणजे देवाच्या आज्ञा पाळा. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराचं जे वचन होतं, परमेश्वराची जी आज्ञा होती, त्या आज्ञेशी तो एकनिष्ठ राहिला आणि म्हणूनच आपण जयघोष गायला, आज्ञाधारी झाला मरणापर्यंत. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनाची जडणघडण करतो, तेव्हा निश्चितच मोहावर विजय मिळवण्यास आपल्याला सामर्थ्य मिळते. ख्रिस्त सभा दुसरा कार्यक्रम जो उपवास काळामध्ये आपल्याला सुचवत आहे तो म्हणजे उपवास करा. या उपवासाद्वारे आपण जणू काही एक संयम पाळतो. या उपवासाद्वारे आपण देवाच्या आज्ञेमध्ये वाढण्यासाठी आपण पूरक ठरतं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला देवाच्या आज्ञापासून दूर नेतात त्या गोष्टीचा आपण जेव्हा त्याग करतो आणि देवाच्या वचनामध्ये वाढतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण चांगला उपवास करतो. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे की मोहावर विजय मिळवण्यासाठी स्वतःचा विचार करू नका, तर दुसऱ्यांचा विचार करा. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा निश्चितच आपण त्यांच्या मदतीला धावत असतो. आणि ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की तिसरा कार्यक्रम किंवा तिसरा उपक्रम या प्रायश्चित्त काळामध्ये आपण केलं पाहिजे, तो म्हणजे दानधर्म करा. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो, दुसऱ्यांना वेळ देतो, दुसऱ्यांच्या सेवा करण्यासाठी पुढे येतो, तेव्हा निश्चितच मोहावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. या प्रायश्चित्त काळामध्ये आपण प्रवेश केलेला असताना आपल्या वचनांचं नूतनीकरण करण्यासाठी आपण तयारी करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, पवित्र आत्म्याचा अनुभव घेणे, पवित्र आत्म्यामध्ये वाढणे, परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानणे आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे आणि त्याद्वारे इतरांच्या सेवेसाठी जी बांधिलकी किंवा वचन आपण ख्रिस्तसभेला देत असतो त्या वचनांची पूर्तता करणे, ह्यासाठी या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला खुर्सावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला सदैव प्रार्थनेची गरज आहे. विशेषतः या प्रायश्चित्त काळात तर अधिकच गरज आहे. ख्रिस्तासह एकनिष्ठतेने जीवन जगून आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना ह्या उपवास काळात पश्चात्तापाद्वारे श्रद्धावंतांना परमेश्वराच्या अधिक जवळ आणण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यकर्त्यांनी आपापल्या देशाचे शेजारील देशाशी संबंध सलोख्याचे व परस्पर स्नेहाचे ठेवून जागतिक युद्धाचा धोका टाळण्यास विशेष प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या मोहावर विजय मिळविण्यास प्रभू येशूप्रमाणे आपणास प्रार्थनेचे सामर्थ्य वापरण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या प्रायश्चित्त काळात आपल्याला प्रार्थना, उपवास व दानधर्म करण्यास परमेश्वराची प्रेरणा मिळावी, तसेच त्याच्या अधिकाधिक जवळ येण्यास व कृपेचा अनुभव मिळण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. करोना विषाणूपासून सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. 8 मार्च रोजी आपल्या आर्चबिशपांच्या बिशपच्या गुरुदीक्षेचा दिवस आहे. त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितले त्यांचे हेतू आठवूया. हे प्रभू, तुझ्या लोकांनी पुन्हा तुझ्याकडे यावीत आणि संपूर्ण अंतकरणाने तुझी सेवा करावी म्हणून तू आमच्या या विनंत्या मान्य कर. तुझ्या दयेची व प्रेमाची जाणीव आम्हाला करून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिले जगत हे सारे, सर्व चराचर अगणित तारे. तूच निर्मिले जगत हे सारे, सर्व चराचर अगणित तारे. अखिल भूवरी हुकूमत चाले, तुझीच प्रभु हे प्राणा. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, हे दान तुला अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. ह्या दानाद्वारे आमचे परिवर्तन घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. तो योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ते योग्य व तारणदायक आहे. आपल्या 40 दिवसाच्या उपवासाने
येशूने या प्रायश्चित्त काळाला अर्थ दिला आहे. पापवासनापासून आम्ही आमची सुटका करावी, शुद्ध अंतकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे आणि शेवटी अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्यात प्रवेश मिळवावा असे शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिले आहे. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी. अखंड भरली आहे, अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तबीची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. आमेन. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर आपण एकमेकास शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आमची श्रद्धा व आशा तू वाढवतोस. या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आमचे प्रेम तू दृढ कर. तुझ्या शब्दाप्रमाणे वागण्यास आमच्या जीवनाची
भाकर प्रभू येशू ख्रिस्त याचा शोध घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. दयावंत परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राच्या यातनेमधून निस्वार्थी प्रेमाचे दर्शन जगाला घडविले. आपल्या ईश्वर सेवा व शेजारप्रीतीमुळे आम्हाला त्याची असंख्य वरदाने प्राप्त हो. आमेन. आपल्या मरणाने प्रभू येशू ख्रिस्ताने मरण नष्ट केले. तो आम्हाला सर्व काळचे जीवन दान करो. आम्हासाठी तो नम्र झाला. आम्हाकडून त्याचे अनुकरण हो व त्याच्या पुनरुत्थानात तो आम्हाला सहभागी करो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सिनेटसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमीन. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. अपराध माझा शिक्षा झाली तुला. अपराध माझा शिक्षा झाली तुला. दिले तुला क्रूसी मुक्ती मिळे मला. दिले तुला क्रूसी मुक्ती मिळे मला. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. शांती मिळे मला, मिळे भय चिंता. शांती मिळे मला, मिळे भय चिंता. रात्रंदिन तुझी गाई गुणगाथा. रात्रंदिन तुझी गाई गुणगाथा. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण,
माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान.